आता जागा बदललेली आहे, उंच जागा आहे इथे. हे बघा हळूहळू टेंब्यावर मारत. हलवतोच काय, तिरको मारला ने, तिरको मारला. हा आता गेलो. ए ए डोक्यावर मार, खाली बस ना तू पूर्ण. तुझं चांगलं तरी इलिवत म्हणतोय मी, माझी अजिबात नाही. सगळं नुकसानच जाणार आहे. शेतकऱ्याने एवढे काजू गेल्यात. हे बघा काजू. हा सलमान खान जोरात काम चालू आहे. हा वा रे वा, असाच काम कर. बघितलात मंडळी, नमस्कार. मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये मिलिंद ठाकूर तुमचं स्वागत करतोय. आज इंटरेस्टेड विषय असा आहे की आता इकडे तुम्ही बघू शकता, या साईडला मागे तुम्हाला आंब्याची झाडं वगैरे दिसत आहेत बघा इथे, आणि काजू आहेत. तर त्या काजूंचं जर तुम्ही रक्षण करण्यासाठी जर विचार केला, रक्षण म्हणजे काय की हे करायला लागतात, राखण करायला लागतात. कारण काजू चोरणं वगैरे असं प्रकार चालतात. तर आपण कोणाचं नाव डायरेक्ट घेऊ शकत नाही आपल्याकडे पुरावा नसेल तर. आणि एखादा माणूस ठेवला तर तो आत्ताच्या ह्या काळात मिळतही नाही आहे. आणि अशी परिस्थिती आहे, सर्वजण जो तो मुंबईकडे चाललेला आहे, शहराकडे. कारण इथे जर राहिलं तर पुढचा भविष्याचा विचार केला, विवाह वगैरे होत नाही, लग्न होत नाहीत, म्हणून इथे कोण राहायलाच बघत नाही आहे. पण कोकणातली शेती असेल किंवा बागायतदार असतील, त्यांनी हे सर्व विसरून चालणार नाही की आपली मुलं जी आहेत ती इथूनच पुढे गेलेली आहेत. आणि त्यांच्या मुलींच्या आईवडिलांनीही आता विचार केला पाहिजे की आपण एखाद्या इथे राहणारा असेल पण तो निर्व्यसनी आहे आणि तो खरोखरच काहीतरी आपल्या कुटुंब व्यवस्थित चालवत असेल, त्याला त्याचं घर व्यवस्थित चालतं आहे, असं जर असेल तर त्याला द्यायला हरकत नाही. तर आपला विषय तो नाही आहे. आपला विषय आला कशावरून, तर इथे कोणी आता कामगार मिळत नाही. आणि जर आपण एखादा गुरखा नेपाळी वगैरे आणून ठेवायचा म्हटला तरीसुद्धा त्याला ते वर्षभरासाठी ठेवणं परवडत नाही. म्हणून आता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे CCTV कॅमेरा. तुम्हाला जर त्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल तर हा पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, जेणेकरून तुमच्या बागेचं पूर्णपणे तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही तुमचं रक्षण करू शकता. त्याला भरपूर सर्व सुविधा आहेत. त्या बघण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. बघा ते बघूया. तर आपण जाऊया तिथे आणि बघूया. तर आता प्लॅन चालू आहे, हे बघा. कॅमेरा सेट करण्यासाठी जागा ॲक्वायर झालेली आहे. आणि प्रफुल्ल कोकाटे यांच्या इथे, आमच्या गावचे उपसरपंच, त्यांच्याकडे हे बघा बाहेरच आहेत, गेले मेमरी कार्ड घेऊन आणायला गेलेत. तर कॅमेरा पण आणलेला आहे, हा बघा 1 लिटरची बॉटल भरणे. आपण सर्व बघूया. हे असंच ठोकता, हे बघा कुठचा आहे, दाखवा जरा. वा वा, हे म्हणजे चार्जिंग वरती आहे काय? हा, उन्हात चार्ज होतो. हा, आणि 24 तास रेकॉर्डिंग. 24 तास पावसात सुद्धा. हा, पावसात. जर कोणाला हवा असेल तर आपण यांच्याशी बोलूयाच, नंतर पूर्ण माहिती देऊया तुम्हाला. अरे खाली कातळ आहे, जायत कसा कातळा तू? नाही, कातळ असलं तर, कातळ असलं तरी जाता. त्या बावड्यात बकरो पडलेला, उडी मार जाऊन काढला नाही, लगेच काढला नाही. पण लक्ष्मण चांगली, हे लक्ष ते बघू केलं, बकरो बघू केलं, ते काढला खरा.
काढून झालो बकरो नेला नाही. ते बघ बघू गेलं बकरो. चल छोटा. लक्ष मारे बोललो डुक्कर मारले. मगाशी खड्डा मारला याने. हे बघा टेक्निक कशी आहे. आता पारा घेऊन खड्डा मारायला लागतो. आता हे बघा माती काढायची टेक्निक बघा. त्यात माती होती भरलेली ती माती काढतायत आणि सरपंचांची एंट्री झालेली आहे. उपसरपंच होय आहे ना दिसत ना. वरच्या बाजूक लावलं असंच काय असा होय. हा हे बघ गेली माती. काय प्लॅनिंग चेंज कसं झाला. हे हायला कसं काढलं रे. ए लक्ष्मण इकडचं कशाला काढलं. इकडचं काय काढलं. हा इकडे कातळ लागलं बघा. केवढी इथे किती खोल झालं होतं. इथे किती एवढा खोल गेलेला. केवढा नक्की केवढा गेलेला. नाही नाही दाखव दे दाखव दाखव किती गेला खोल. उलटो घातलंस बघ किती गेला होता. सिमेंट होतं त्याला साईडने मग तुमका सिमेंट होती नंतर होती. आणि हल्लो नाही हवायचं रे. कॅमेरा हलत बस सारखं वाऱ्या. नाही नाही माहिती खाली मारायची ह्याच्यावर मार मग सर. बसत ना आता माहिती या हल्ला नाही ना मध्ये मार ना वर उंच याच्यावर टेंब्यावर. परत माती काढता. माती काढल्याशिवाय आता हे होणार नाही बरोबर. आता जायत घसरू नको परत. मार डोक्यावर बरं. डोक्यावर मारशील भारावचं नाही. याची अवस्था काय झाली बघा. एवढी ताकद सगळी ह्याच्यावर वापरली. हे बघा एक दोन बाटल्या आण फक्त बस झाला. बघूया आधी रिपोर्ट बघा नंतर बघूया. बघा एवढ्या सगळा एरिया कॅप्चर करेल असं एवढी गॅरंटी आहे लक्ष्मणला. बघूया आपण सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती दाखवतो मी. जोडल्यानंतर त्याचा किती एरिया पूर्ण काबीज करतोय ते पण बघूया. तुम्हाला जर कॅमेरा कोणाला हवा असेल CCTV आणि तो सुद्धा लाईट शिवाय. इथे लाईट जवळ आहे पण आम्हाला लाईटची गरज नाही कारण आम्ही हे सगळं सोलरवरती करणार आहे. आपण बघूया पूर्ण. आणि जर कोणाला हवा असेल तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्यांचा नंबर देईन मी. आता पुढचं काम चालू झालेलं आहे. पाईप सरळ करतोय कारण त्याच्यामध्ये तो पाईप घालायचा आहे. होय ना तो पाईप घालणार नाही का. हे बघा सरळ करतोय पोपट पाण्याने. तुमच्याकडे पोपट पाना म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा कमेंट करून. हे बघा ठोकल्यानंतर तो चेंबला होता त्याला सरळ करतोय. ह्यो पाईप कितीचा हा. 2.5 आणि तो 2चा. हां म्हणजे बरोबर आहे. बघा आता सरळ केलाय बऱ्यापैकी सरळ झाला. आता हा पाईप त्याच्यात टाकायचा आहे. तत्पूर्वी हे सर्व अनबॉक्सिंग केलंय मगाशी. फक्त आता आपण बघूया पुढे मेमरी कार्ड काय करतोय ते. मेमरी कार्ड किती आहे. 64 GB आहे हे बघा. आणि सिम कार्ड आहे ह्याचं काय हे सिम कार्ड आहे बघा. कसलं आहे जिओचं आहे. त्याला किती आहे रिचार्जचं काय कसं काय आपण मारतो तसं होय का. मध्ये समजा बंद ठेवलं 8 महिने तर चालतंय. मग एक बघा किती सुंदर आहे. म्हणजे आपल्याला जर समजा त्या जागेमध्ये काही फायदा नसेल
त्यावेळेला त्याचा आपण हे आपण करू घरात शकतो, काढून वापरू शकतो. घरात वापरू शकतो. फाड सर फाड मधनं फाड. हे तुटत मेमरीकडे तुटत ए सरळ सरळ काढ, मेमरी कार्ड काढता पण काय सरळ काढू येत नाही हा. तुटत सरळ काढे, मेमरी कार्ड तुटलं तर जबाबदारी तुझी हा, मंडळ जबाबदार नाही. मंडळ काय हे काय मंडळ? हॅलो. सीसीटीव्हीचा फर्स्ट लुक तुम्ही बघितलाच आहे. हे बघा 4G लिहिलंय वरती आणि हा पूर्ण म्हणजे एक गोल फिरणार आहे ना. हा तुम्हाला दाखवतो 360 फिरणार आहे म्हणजे भारीच आहे एकदम. तुम्हाला बघायला नक्की आवडेल, कुठेही स्किप करू नका. हे बघा हे मेमरी कार्ड आहे. बोलते निकाल तर दादू पाहून हा हो तुझ्या आता कॅमेरावरती उभा केलेला आहे पोल आणि धरा घट्ट. काम झालेलं आहे आता. आम्ही आहोत, कोण माहित नाही. चला आता आम्ही पण दिसू त्याच्यामध्ये, ते दाखवतो. बघूया. आता त्याला कनेक्ट करणार आहे. सिरीज गाइस सिरीज. हाच तो माणूस आहे स्वतः, तो हे सगळं फिट करतो. जर तुम्हाला हवं असेल, जर कोणाला हे किट हवं असेल कॅमेऱ्याचं, तर पूर्ण किट आणून बसवण्याची जबाबदारी त्याची. तुम्हाला रास्त किमतीमध्ये स्वतः सर्व देणार आहे. फक्त तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागेल 5-6 दिवस, 2-3 दिवस. आता सुट्टी होती म्हणून 26 जानेवारी लेट येईल रे. हां रविवारी सुट्टी पडली, हां 26 जानेवारी, त्याच्यामुळे पार्सल लेट झालं. होय काय. ऍप्लिकेशन डाउनलोड होते. ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. डाउनलोड झालं की त्यानंतर त्याच्यावरती हे बघा तुम्हाला दाखवतो. हे ॲप्लिकेशन आहे V30 V380 Pro. त्या कंपनीचं हे आहे. तुम्हाला सरळ नीट दिसत नसेल कारण वरती आता करूया.
आहे ती कटके ते चॅनल एका साईजचे पोरगे आहेत तीन आणि एका वयाचे मस्तीखोर आदमखोर नाही ह्यो उंचा आणि ह्यो त्यांच्यात बसणारो नाही माका माहिती आहे ते तिघ बी आदमखोरत एकमेका दहशत गावठी दहशतवादी कनेक्टिंग करण्याचं काम चालू आहे जोरात झालं की आपण दाखवूया तुम्हाला तर बघा कॅमेरा चालू झाला तर वरती आवाज आला तिथे कनेक्ट झालेला आहे ब्राईटनेस तेवढंच आहे दिसत नाही हा ऐकूच राहा बरं झाला दिसतं आता काय टाकू नाव शाळेजवळची बाग टाकू ती बाग टाकते बाग टाकू नाव म्हणजे नाव टाकू शकता कॅमेरा नाव टाकू ते काय बाग तर कॅमेरा चालू झालेला आहे हे बघा बघू शकता हे बघा प्रबल बघ कसा दिसता गेट मधनं कोण गेला तर दिसणार गेट जवळ आहे काय रे इकडे सर असं उलटा बस उलटा बस हा आता थांब थांब हे माझ्याकडे घेते ना माझ्याकडे क्लिअर डायरेक्ट बोलायचं वाय धीरधार नाही रे असो सगळं घेतात गाड्या उभ्या राहिलेल्या दिसत आहेत सर्व दिसत आहे 2 कॅमेरे आहेत ना बाईक गेली आहे तुम्हाला रस्त्याने लक्षात RX-100 मध्ये लय यार पाठीमागे गेलो होतो किती गाडी कॅच केलं बघलं हो त्यांच्याने ओव्हरटेक मारलं नाही सगळं दिसतं पूर्ण कवर दाखवते ना 2 मिनिटं ए वेदांत वरचं कॅमेरा सीधे तिकडे त्या आंब्याजवळ जा पुरी बाग दिसणार आंब्याजवळ जा आता त्यांका दाखवायचं जाताना हे बघा हे आता नको नको पुढे जा पुढे आंब्याजवळ पुढे गरगरण फिरता रे इकडे नेटवर्क चांगला होय नेटवर्क चांगला आहे. गाडी गेला की बघून देतं काय थांबा हे बघा चाललेत ये थांबे तेच थांब अरे इकडे थांब जरा आंबा आठ येतात ना जरा आई राईटला लेफ्टला पाठी आहे जरा पाठी आहे झूम काय ना करायचा अरे लेफ्टला ये अरे लेफ्टला ये ना जरा थांब 2 मिनिटं हा हे बघा आता तू मत बघ तो मत आहे आता आपण म्हणजे जवळ येणार ना ते आता आपणच होणार. नेटवर्कचा इश्यू आलाय होय जिओ नाही चालत आपल्याकडे सध्या तर आता फोन पण नाही लागत ते बघ खैरवाला गेलं दिसलंय ते ना ना कॅमेरात बघू जरा 2 मिनिटं काही गेलं ते मरूक ते माकात दिसत नाही तर कॅमेरा काय नाही 2 व्हीलर गेली हा हायटेक खैर आलं 2 व्हीलर ही बघ प्रफुल भाई एक कॅमेरा हा बघ स्थिर हा गेट कडनं कोण जाणार कोण येणार हायना खयच्या गाडी जातात सगळा दिसणार इकडचे पूर्ण बाग दिसणार हा ह्यो वरचे 2 कॅमेरे आहेत ना याचे टोटल 3 कॅमेरे येतात हा येताना हा 360 फिरणारा हा बघ हा फिरत राहणार आणि फिरता पण आपण पण फिरवू शकतो त्याचा टाइम पण सेट करायचो आणि हे वरचे 2 कॅमेरे आहेत तो इकडे गेट बघणार एक दिशा आणि एक दिशा इकडे बघणार हा तुझी पुरी बाग झाली कव्हर ही बाग झाली खालचा कॅमेरा ह्या साईडला करून ठेव संपलो विषय चला ठीक आहे फिरतो नको ठेवू कशा पाठीमागे दिसता ना दुसऱ्या एका कॅमेऱ्यानं लाव 2 मिनिटं ते पाठीमागते काय होता ना होय ते आता गेलं ते काही दिसलं नाही ते गेलं गाडग्याच्या पलीकडे ते कॅमेऱ्याच्या रेंजच्या आउट ऑफ कव्हरेज नेटवर्कच्या बाहेर गेले किती रेंज किती आहे याचे इथून कमीत कमी 80 फूट 100 फूट पकडतात
हां हां आणि त्याच्यावर झूम ना, हो. झूम धरून किती होता? झूम तरी पण नाही म्हटलं तरी 150 फूट होता. आहे ना, त्या गडग्याजवळचं पण दिसतं क्लिअर. म्हणजे इथून गडग्यापर्यंत, गडगा किती लांब आहे बघा, हे बघा तिथलं क्लिअर दिसतं कोण आहे ते. आता फिरतो ठेवलं ना, एक फिरतो ठेव. ते बघ, ते आंब्याच्या पार गेलेत रे, तिकडे गेलेत. अडचण पाठी दाखवतो 2 मिनिटं. दाद्या, आपली गाडी उभी आहेत ना. हां, ते गाडीवर दाखव. अरे अरे, थांब 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 थांब. अरे अरे, लय फिरलो. हां, खाली खाली खाली. हां, हा खाली. आणि कॅमेरा लावून टाकला. दाद्या, धरून ना, गाडीवर चोरांपासून हे सावध, बघा. कायमस्वरूपी जा. गाड्या किती जवळ येतील बघा आता, हे बघा. ना बघा है? आणि गाड्या तिकडे उभ्या आहेत त्या बघा, पार तिकडे आहेत. काय हे बघा, कोणाची गाडी आहे काय सर्व दिसतंय. मशीन करू तो पानो माका नवान नाही उम्याकडे मिळत. मशीन करू तो पानो उम्याकडे हा काय आला मशीन कोणता घेतलास काय? बोल. अरे मोबाईल दे जरा. हॅलो, अरे परसो दे जाते रे, मीटिंगला जाऊचा रे जरा, पण मग परसो तर या बघितलं लक्ष्मण काही जा, कॅन्सल झालं ना. हो हो, कशा हा, मग ते कोकणाची मग काढू सांग. दाद्या, आता पाठवतो. कॅमेऱ्याकडे काय तर आम्ही कॅमेरा जोडलेला आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. पण घरी जाताना आपण एक त्यांची पूर्ण माहिती याची घेणार आहे. तर ती जरा कॅमेऱ्यापासून लांब येतो आहे, कारण असं की तिथे ते सारखं वाजत राहतं आहे. मोबाईल जोडल्यानंतर सगळं त्याचं सारखं जवळपास काय हालचाल झाली की त्याच्यावर आवाज येतो आहे. त्यामुळे आम्ही जागा बदलतो आहे आणि बाजूला जाऊन कुठेतरी त्यांची एक छोटीशी बाईट घेतो. नमस्कार, प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण गंगाराम पुजारी आहे आणि मी आपलं हे CCTV वगैरे असं जोडायचं वगैरे कामं करतो. हे सोलारचे वगैरे आता बागेमध्ये लावतात ना, हां, तशी वगैरे कामं करतो. जर कोणाला हवा असेल तर तुमच्याकडे किती प्रकारचे मॉडेल आहेत? माझ्याकडे आता खूप म्हणजे एक 15-20 प्रकारचे मॉडेल आहेत. तुम्हाला 500 फूट पासून 200 फूट पासून किती पाहिजे झूम होतो पूर्ण तुमच्या स्टार्टिंग बागेला. कितीपासून सुरुवात आहे? आता कॅमेऱ्याची स्टार्टिंग प्राइस आहे 6,500 पासून चालू आहे. हां, आणि आणि तुम्ही आता बसवला मी, हां त्याची किंमत आहे 6,500 रुपये किंमत आहे. हां, आणि जास्त हाय म्हणजे किती आहे? हाय म्हणजे तुम्हाला लास्ट माझ्याकडे आहे तो 55,000चा आहे. त्याची झूम कॅपॅसिटी 600 फुटापर्यंत आहे. 600 फुटाला जरी माणूस उभा असेल तरी तुम्हाला तो दिसतो, क्लिअर माणसाचा चेहरा दिसतो. आणि तो सोलारने चार्ज होतो, त्याला लाईटची गरज नाही किंवा कसलीही काही गरज नाही. बरं, आणि आतापर्यंत तुम्ही बसवला त्याच्यात जास्तीत जास्त किमतीचा किती किमतीचा बसवला आहे? आतापर्यंत मी म्हणजे 55,000-52,000चा कॅमेरा मी पाठवून दिलेला हां. कुरिअरने त्यांना. हां. आणि मी स्वतः बसवलाय तो 25,000चा बसवलाय. त्याचा 180 मीटर झूम आहे. हां 180 मीटरला तुम्ही बागेत जर सेंटर पॉइंटला लावलात तर आणि त्याच्यामध्ये सेटिंग आहेत PTZ म्हणून, आणि परत तुम्ही टाइम सेट करू शकतात. ते तासाने किंवा 15 मिनिटांनी तो फिरत राहतो पूर्ण बागेभोवती. हां, म्हणजे सर्व बाग कॅचअप करतो. हो, पूर्ण बाग कॅचअप करतो. बरं, आता हा तुम्ही कुठचा बसवलाय म्हटलं? हा मी G6 मॉडेल आहे. हे 10x झूम वाला आहे. हा 10x झूम करतो. कमीत कमी 100 फुटापर्यंत जरी माणूस उभा असेल किंवा 120-130 फुटापर्यंत तरी तो क्लिअर दिसतो. ओके, आता जर कोणाला हवा असेल कॅमेरा कुठच्याही प्रकारचा CCTV, तर तो तुम्ही कसा अवेलेबल करून द्याल किंवा तुम्ही स्वतः जोडून द्याल काय? हो, आम्ही जोडायची पण कामं करतो. तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्याकडे कोण माणूस असेल तरी तुम्ही जोडून घेऊ शकता. आणि मी तुम्हाला फक्त पाठवायचं काम करेन. तुम्हाला कोणता मॉडेल पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती मला फक्त कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळी माहिती त्याची देईन. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 8055761665. ओके, आता जर तुम्हाला CCTV बसवायचा असेल आणि त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही यांना संपर्क करा. आणि तुमचा जवळपास वैभववाडी तालुक्यामध्ये असेल, म्हणजे आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे,
तर तुम्हाला नक्कीच वैभववाडी तालुका असेल किंवा कणकवली असेल, अगदी देवगडमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला ते येऊन जोडू शकतात. फक्त एक 2-3 असतील तर त्यांना बरं पडेल आहे ना. हो हां, एखादा बसवायचा असेल तर तुम्हालाही ते जरा थोडं महाग पडेल, क्वांटिटी जरा जास्त असेल तर त्यांना बरं पडेल आणि तुम्हालाही बरं पडेल. आणि जर तुम्हाला तुमची जर तशी हे असेल की बाबा माझा एकट्याचाच बसवायचा आहे, थोडं काय तुमचा असेल तो चार्ज देणार असं असेल तर ते तसंही येऊ शकतील. तसं काही हे नाही, कठीण नाही आहे. फक्त वेळ फुकट जातो आणि त्याच्यामुळे वेळेअभावी 2-3 असतील तर त्यांना ते ॲडजस्ट एक दिवस ठेवून येऊ शकतं. आणि याच्याबद्दल आणखीन काय माहिती तुम्हाला असेल तर सांगा. ह्याच्याबद्दलची माहिती म्हणजे आतापर्यंत कसे मी आता ह्याच वर्षी 2026ला मी आता एक किमान 10 ते 12 कॅमेरे बसवले आहेत. सगळ्यांच्या बागेमध्ये बसवले. म्हणजे या एका महिन्यात? हो, एका महिन्यातच. ह्या एका महिन्यातच बसवले आहेत. हां आणि मी दोघा तिघांना ऑर्डर पण पाठवून दिले आहेत. लोक त्यांना मी सगळं मोबाईलवरून सांगितलं, हां मग त्या लोकांनी इन्स्टॉल केले. एकदम इझी प्रोसेस आहे, ह्याच्यात काय अवघड असं काही नाही. कोणीही बसवू शकतं. हां 10वी शिकलेला मुलगा पण हा कॅमेरा बसवू शकतो. मी फक्त त्याला फोनवरून मार्गदर्शन करेन, तो बरोबर तिकडे बसवून टाकेल. त्याच्यामध्ये सिम कुठच्या या प्रकारचं लागतं? त्याच्यामध्ये जिओचं 4G सिम चालतं, एअरटेलचं चालतं, आयडियाचं चालतं, वोडाफोनचं. तुम्हाला म्हणजे सोयीस्कर, म्हणजे जिथे ज्या सिमला नेटवर्क चांगलं आहे ते सिम त्याच्यात तुम्ही टाकायचं. बरं. ते पूर्ण दिवस चार्ज होतं, 24 तास ते पूर्ण चालत राहतं. हां आणि कधी बंद नाही करू शकत त्याला. आणि त्याच्यात मेमरी कार्ड असतं ना? हो, ते मेमरी. किती लागतं काय कमीत तुम्ही कमी? आता समजा तुम्हाला 10 ते 15 दिवसाची रेकॉर्डिंग ठेवायची असेल तर 64 GB ठीक आहे. हां आणि जर तुम्हाला 20-25 दिवसाची 30 दिवसाची रेकॉर्डिंग पाहिजे असेल हां तर तुम्हाला 128 GB पर्यंत मेमरी कार्ड बसते. आणि जर तुम्ही हाय प्रोफेशनल कॅमेरे म्हणजे समजा 12,000च्या वरचा घेतलात हां तर तुम्हाला त्याच्यामध्ये 256 GB पर्यंत मेमरी कार्ड लागतं. ओके ओके. आणि आता एवढे कॅमेरे बसवले आहेत, खूप बागेंमध्ये बसवले आहेत. यावर्षी पण आता काजूला वगैरे आणि आंब्यांना पण खूप बसवले आहेत. लोक आता सगळे मुंबईवरून ते कॅमेरे बघतायत. हां आणि म्हणजे सगळ्यांना आता सोयीस्कर झालेत बागेवर लक्ष ठेवायला. हां किंवा बागेमध्ये कोण कामगार असेल तर त्याला कॅमेरावरूनच सांगतात हां आणि तो काय काम करतो किंवा कुठे काय करतात किंवा कोण कोण बागेमध्ये येतात जातात, हां मग कुठे कुठे काय काय चाललंय, हे सगळी कामं मुंबईला किंवा ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेरून पण. हां म्हणजे आपण जिथे असू हां, तिथून आपण सगळं इथे ऑपरेट हो, करू हो. शकतो आणि आपल्या बागेचं संरक्षण आपण स्वतः करू शकतो. हो. तिथून बसून तुम्ही आवाज देऊ शकता. एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची असेल तर बाबा त्या बागेमध्ये तुम्ही येऊन काय करताय, इथे कशाला आलाय, हे सुद्धा तुम्ही बोलू शकता. तुम्ही त्या माणसाशी तिथून बोलू शकता. जर तो आपल्या कामाला आला असेल तर सांगू शकतो बाबा मी या कामाला आलोय. असंही सिस्टीम आहे त्याला, होय ना? हो, त्याला सायरन सिस्टीम आहे. परत तुम्ही जर समजा कोण आलं तर सायरन तो ऑटोमॅटिकली चालू होतो. ह्युमन डिटेक्शन आहे, म्हणजे माणूस आला तर माणसाला कॅप्चर करून लगेच सायरन चालू होतो. आणि तुम्हाला नोटिफिकेशन पण येऊन जाते लगेच, मेसेज तुम्हाला याला साधा मेसेजला येतो किंवा कॅमेराच्या त्या जो ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनला मेसेज येतो. आणि जरी तुम्हाला तिकडून जरी बोलायचं असेल तरी तुम्ही 1 क्लिकमध्ये बोलू शकता. बरोबर. अशा सर्व सिस्टीम त्याला आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की संपर्क करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. तर आणखीन मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की आमच्यासाठी काहीतरी डिस्काउंट, म्हणजे माझे जे सबस्क्रायबर असतील किंवा माझे फॉलोअर्स आहेत, व्हिडिओ बघणारे आहेत, त्यांना काही जर डिस्काउंट मिळणार असेल, हा व्हिडिओ बघून जे तुम्हाला कॉल करतील त्यांना तुम्ही काय डिस्काउंट द्याल? मी आता नादवडे हे गाव आहे ना, ह्या गावापासून 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर पर्यंत फ्री इन्स्टॉलेशन देऊ शकतो. हां वा मी बघा. एकही रुपया घेणार नाही इन्स्टॉलेशन. तुम्हाला कॅमेरा बसवायचे, जे कॅमेऱ्याची प्राइस असेल तेवढीच तुम्ही पे करायची. ओके. आणि जरी तुम्ही बाहेरून कोणी ऑर्डर करत असेल किंवा जर कोणाला लांब जर पाहिजे असेल, फक्त मला येण्या जाण्याचे चार्जेस द्या, इन्स्टॉलेशन फ्री देऊन टाकेल. ओके. तर अशा प्रकारे आमच्यासाठी त्यांनी खूप चांगलं हे केलंय. किती टक्के द्याला साधारण अंदाजे? कमी किती होतील साधारण अंदाजे तुम्हाला एक 5% रक्कम तरी मी कमी करेन. जर तुमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर माझ्याकडे कोणी ऑर्डर केला तर 5% मी रक्कम कमी देईन, म्हणजे कमी करेन. आणि दुसरी गोष्ट, जरी जवळपास कोणी जरी बसवायचे सांगितले तर त्यांना मी इन्स्टॉलेशन फ्री देऊन टाकेन. ओके. म्हणजे 5% कमी इथे 15 किलोमीटरमध्ये असेल तर. हो. आणि आमच्यासाठी असेल तर 5 किलोमीटर आणखीन एक्स्ट्रा वाढवून द्या. हा, चालेल. हां म्हणजे 20 किलोमीटरमध्ये जर असतील कोणी तर त्यांच्या बागेमध्ये आणून कॅमेरा बसवतील फ्रीमध्ये, म्हणजे इन्स्टॉलेशनचा फ्री असेल आणि 5% तुम्हाला लेस करतील. तर तुम्हाला जर हवा असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि कमेंट करायला शक्य नसेल, हा नंबर जर तुम्ही बघून किंवा ह्या नंबरवरती कॉल केलात आणि त्यांच्याशी संपर्क केलात आणि सांगितलं की बाबा मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलच्याद्वारे मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी तुम्हाला हे कॉल करतो आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच डिस्काउंट मिळेल.
तर आपण हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्याबद्दल जी काही माहिती हवी असेल ती तुम्हाला सगळं मिळाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.